अभिनेत्री श्रिया पिळगावकरने अनेक चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय साकारत प्रेक्षकांचं मन जिंकलंय. तर अनेक वेब सिरीजमध्येही श्रियाच्या अभिनयाची जादू आपल्याला पाहण्यास मिळाली आहे. मात्र फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपण कधीच घराणेशाहीचं कार्ड वापरलं नसल्याचं श्रियाने महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय. माझ्या बाबतीत घराणेशाही हा शब्द नकारात्मकतेने वापरला गेला नाही. मी फ्रीडम टू लव्ह हे नाटक करत होते. त्या नाटकाची तालीम करताना आई पप्पा मला पाहत होते. तेव्हा मी आता अभिनय क्षेत्रात उतरले आहे अशी अधिकृत घोषणा वगैरे केली नव्हती. मी सहज म्हणून नाटकात काम करायला सुरुवात केली. ते नाटक पाहिल्यानंतर पप्पा मला म्हणाले, मला तुझं काम आवडलंय. मी सध्या वडील मुलीच्या नात्यावर भाष्य करणाऱ्या कथेवर काम करतोय. त्यात तू काम करावंस अशी माझी इच्छा आहे. तुला संहिता आवडली तर आपण एकत्र काम करू. मी जर चित्रपट स्वीकारला तर लोक माझ्याबद्दल काय बोलणार याची मला कल्पना होती. पण मी काहीही केलं असतं तरी लोक बोलणारच होते हे देखील माहीत होतं. तेव्हा पप्पांनी मला सांगितलं, मी माझ्या करिअर प्रवासात अनेक लोकांना संधी दिल्या आहेत. मग तुला का देणार नाही? पण ते पुढे कसं घेऊन जायचं हे तुझ्या हातात आहे. माझ्यामुळे पहिली संधी मिळेल, दुसरी संधी मिळेल. पण खरंच तुझ्यात त्या क्षमता असतील तर तू या क्षेत्रात नाव कमावशील. मी पहिल्या प्रोजेक्ट पासून ऑडिशन दिल्या आहेत. बॉलिवूडमध्ये मेकिंग ऑफ स्टारचा वेगळा व्यवसाय चालतो. तुमचा पहिला चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच तुम्हाला स्टार बनवलं जातं. मी मात्र माझा प्रवास टप्प्याटप्प्यानंच केलाय. मी आई पप्पांच्या ओळखीचा फायदा व घराणेशाहीचं कार्ड कधीच वापरलं नाही. त्यामुळे माझ्यापर्यंत त्या शब्दाची नकारात्मकता पोहोचत नाही, असं मत यावेळी श्रियाने मांडले. श्रियाची कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिने विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.